मित्रांनो, मालिकेच्या 17 मेच्या एपिसोडमध्ये की जानूने ब्लॅकबोर्डवर जयंतचा फोटो चिटकवलेला असतो आणि त्या बाजूला जयंतने ज्यांना ज्यांना त्रास दिला आहे त्या सगळ्यांची नावं लिहिलेली असतात. जानू आजींच्या रूममध्ये असते आणि त्या दोघींनी दरवाजा खिडक्या लावून घेतलेल्या असतात. जानू म्हणते, आत्तापर्यंत जयंतने ज्यांना ज्यांना त्रास दिला आहे ना त्या सगळ्याचा बदला घेणार. मी त्याच्यासोबत राहून त्याच्यासारखंच वागणार आणि त्याला इतकं कन्फ्यूज करणार की तो स्वतःवरच डाऊट घ्यायला लागेल. माझ्या कशा प्रत्येक गोष्टीवर संशय घ्यायचा, आता तशीच प्रत्येक गोष्टीवर मी त्याला संशय घेणार आणि सेम तशीच त्याची अवस्था करणार. त्या जयंतला धडा शिकवल्याशिवाय आता मी गप्प बसणार नाही. तर इथे गाडे पाटलांनी मीटिंग ठेवलेली असते आणि मीटिंगमध्ये आपल्या नवीन उमेदवाराचं नाव ते जाहीर करणार असतात. गाडे पाटील स्टेजवर उभे राहतात आणि म्हणतात, आता कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न आम्हाला पडला होता. नंतर एक नाव आमच्या लक्षात आलं. आमच्या घरात एक रत्न, एक हिरा आहे. मला वाटलं त्या हिऱ्याला संधी दिली पाहिजे आणि तो हिरा म्हणजे नीलांबरी खुश होऊन उभी राहते. तिला वाटतं की गाडे पाटील तिचं नाव घेतील, पण गाडे पाटील ऐन मीटिंगमध्ये भावनाचं नाव घेतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. आता भावना गाडे पाटलांचं नाव कसं उंचावर नेते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे, व्यंकीला भेटायला सगळेच येतात. सगळ्यांचं मत असतं की आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट केली पाहिजे. निवास म्हणतो, पोलिसात कंप्लेंट करण्याआधी आपण एक काम करू, ज्याने कोणी हल्ला केला आहे ना त्या माणसाला आधी आपण शोधून काढू. पोलिसात कंप्लेंट केली की पोलीस नको नको ते प्रश्न विचारतील. आधीच बिचाराला खूप त्रास होतोय आणि त्यात आता नको त्रास. तर इथे भावनाला व्यंकीबद्दल कळतं. भावनाकडे दारात गाडी वगैरे काही नसतं. भावना रस्त्यावरती रिक्षा मिळते काय बघायला धावत निघून जाते. तर इथे सिद्धू ज्याने व्यंकीला मारलंय त्या माणसाला घरी घेऊन येतो. व्यंकी त्या माणसाला ओळखतो आणि सगळ्यांना सांगतो की हाच तो माणूस, याने मला मारलं होतं. सिद्धू त्या माणसाला मारतो आणि त्याच्याकडून काढून घेतो की हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं. तो माणूस म्हणतो, मी त्यांचं नाव नाही सांगू शकत, पण त्या माणसाने मला पैसे दिले होते व्यंकीला मारण्यासाठी. सिद्धू विचारतो, कोण होता तो माणूस? तो माणूस म्हणतो, नाही, मी नाव नाही सांगू शकत, पण त्या माणसाचा नंबर नक्कीच देऊ शकतो. तो माणूस सिद्धूला संतोषचा नंबर देतो. संतोष इथे वाकून वाकून आतमध्ये बघत असतो की काय चालू आहे. सिद्धू त्या नंबरवरती फोन लावतो आणि बाहेर संतोषचा फोन वाजायला लागतो. संतोष फोन कट करण्याचा खूप प्रयत्न करतो, पण मोबाईल हँग झालेला असतो. सगळे विचार करतात की घरामध्ये कुठून आवाज येतोय. सगळे शोधाशोध करायला लागतात. तर इथे भावना बाहेर पडते. रिक्षा बघत असते, पण तिला एकही रिक्षा मिळत नाही. भावना उन्हातानातून टेन्शनमध्ये निघालेली असते. उन्हामुळे भावनाला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तर इथे संतोष फोन कट करतो आणि तिथून पळून जातो. सिद्धू बाहेर येतो, पण बाहेर कोणीच नसतं. सिद्धू पुन्हा आतमध्ये येतो. तो माणूस चान्स बघतो आणि तिथून पळून जातो. सिद्धू तिथून निघून जातो. तर जयंतला महत्त्वाची मीटिंग असते, त्यामुळे जयंत जानूला म्हणतो, जानू निघायचं का आपण? ते दोघं निघणार असतात, पण लक्ष्मी त्यांना 2 मिनटं थांबायला सांगते. तर इथे गाडे पाटलांच्या घरी सिंचना येते. गाडे पाटलांच्या घरचे सगळे जानूच्या लग्नाला गेले होते म्हणून ती अपसेट झालेली असते. ती सगळ्यांना खूप सुनावते. आजी सिंचनाला म्हणतात, सिंचना, तू गाडे पाटलांची मुलगी आहे, एवढी इलेक्शन होऊन जाऊ देत. इलेक्शन झाली ना की मग त्या हरीशला आम्ही दाखवू की आम्ही कोण आहोत. सिंचना म्हणते, चालेल, पण तुम्ही आता त्या हरीशला अजिबात सोडायचं नाही. त्याला अद्दल घडवायचीच. आजी म्हणतात, रडू नको, मी आहे आणि त्या आता हरीशला अजिबात सोडणार नाही आहे. डोळ्यात पाणी आणू नको. आजी सिंचनाला मिठी मारतात आणि तिचं सांत्वन करतात. सिंचनाला पण जरा बरं वाटतं. सगळे लक्ष्मी, निवास यांच्याबद्दल बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे सिद्धू येतो. सिद्धू विचारतो, काय आता केलं दळवींनी? काय बोलतात त्यांच्याबद्दल? आजी म्हणतात, बघा आला हा दळवींचा जावई. संपत म्हणतो, काय ना, दिवस उगवला की त्यांच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम असतातच, नुसतं वैताग आलाय. सिद्धू म्हणतो, बाबा तसं काही नाही आहे आणि निदान बघा तरी ना. अहो, भावना घरामध्ये असताना असलं काही बोलू नका, तिला किती वाईट वाटेल याचा विचार करा. रेणुका म्हणते, सिद्धू अरे भावना घरात नाहीच आहे. सिद्धू म्हणतो, भावना गेली कुठे? तिने तर मला काहीच सांगितलं नाही आहे.
नीलांबरीला तमाशा बघायला मिळतो म्हणून आनंद होतो. सिद्धू घरामध्ये सगळीकडे भावनाला शोधतो, पण भावना घरामध्ये कुठेच नसते. सिद्धू भावनाला शोधायला घराबाहेर पडतो. तर इथे लक्ष्मी निवासला बाजूला घेऊन येते. निवास विचारतो, लक्ष्मी काय झाले? तू जानू जयंत यांना इथे बाहेर का थांबायला लावलं? लक्ष्मी म्हणते, अहो आपल्या वेंकीवरती हल्ला झाला आहे आणि पुन्हा कधीही हल्ला होऊ शकतो. मला भीती वाटते. त्यामुळे म्हटलं घर भरलेलं असेल तर जरा बरं वाटेल आणि कोणी पण घाबरेल जरा. हल्ला करणारे गुंड परत हल्ला करणार नाही, म्हणून आपण जानू जयंत यांना थोडे दिवस इथे थांबायला सांगू. लक्ष्मी निवास बोलत असतात आणि जयंत आतमध्ये येतो. जयंत विचारतो, काय झालं? काही प्रॉब्लेम झाला आहे का? निवास म्हणतो, 5 परतवणीसाठी तुम्ही येणार आहात ना, मग आता इथेच राहा ना. वेंकीवर हल्ला झाला आहे, पुन्हा कधीही हल्ला होऊ शकतो. जयंत म्हणतो, आई लग्नामुळे माझ्या मीटिंग्स खूप पेंडिंग राहिल्या आहेत, काम खूप बाकी राहिले, त्यामुळे 5 परतवणं वगैरे आम्हाला जमणार नाही. जानू तिथे येते. लक्ष्मी निवास त्या दोघांना विनवण्या करतात आणि दोघांना थांबायला सांगतात. जानू म्हणते, आई बाबा तुम्हाला माझी गरज आहे ना, तर मग आता इथे मी थांबणार. जानू समोर जयंत काहीच बोलू शकत नाही आणि दोघंही तिथे थांबणार असतात. तर इथे जानू आजींकडे येते. आजी जानू या दोघींना आठवतं की लग्नाच्या दिवशी जेव्हा जानू चक्कर येऊन पडली होती त्यावेळेस ती आजींच्या शेजारी बसली होती. जानूला सगळं आठवलं होतं आणि जानू खूप टेन्शनमध्ये होती. या सगळ्या दुष्टचक्रातून कसं बाहेर पडायचं हे तिला कळत नव्हतं. देवाकडे प्रार्थना करत होती आणि त्याच वेळेला आजी शुद्धीवर येतात आणि जानूशी बोलतात. आणि त्यावेळेस आजी जानू या दोघांनी मिळून ठरवलं की जयंतचा बदला घ्यायचा, त्याला अजिबात सोडायचं नाही. जेवढा त्रास त्याने आपल्याला दिला आहे तेवढा सगळा त्रास त्याला द्यायचा. तर इथे सिद्धू भावनाला सगळीकडे शोधतो आणि त्याला कळतं की रस्त्याच्या कडेला भावना बेशुद्ध पडली. सिद्धू धावत तिथे जातो आणि भावनाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो. भावना शुद्धीवर येते. सिद्धू भावनाला व्यंकीबद्दल सगळं सांगतो आणि सगळं ठीक आहे हे सांगतो आणि भावनाला स्वतःची काळजी घ्यायला सांगतो. तर थोड्या वेळाने सिद्धू भावनाला घरी घेऊन येतो. रेणुका भावनाची दृष्ट काढते आणि भावनाला सांगते की यापुढे कोणाला काही न सांगता घरातून निघून जायचं नाही. सिद्धू भावनावर रागवलेला असतो. तो तिच्याशी धड बोलत नाही, काही नाही. भावना सिद्धूला सॉरी म्हणते आणि यापुढे असं चूक नाही होणार हे सांगते. तर दुसऱ्या दिवशी 5 परतवणीचे सगळे विधी लक्ष्मी जानू जयंत यांच्याकडून करून घेते. जानूला जयंतला तेल लावून मॉलिश करायला लावते आणि त्याला आंघोळसुद्धा घालायला सांगते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.